भाई की तू आता टप्पा किती हा प्रचाराचा तुमचा? मी जिल्हा परिषद निहाय माझ्या आता प्रचार सभांचा तिसरा टप्पा सुरू आहे. कालपर्यंत चिपळूण होतो, आज पुन्हा कणकवली विधानसभा, उद्या रत्नागिरी आहे. पण आजपर्यंत नाही नाही म्हटलं तरी 126वी माझी आजची सभा आहे, पहिली. आणि त्यामुळे ह्या सभांच्या माध्यमातून किंवा संपर्क मीटिंगच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पुन्हा एकदा जातो आणि त्यांचे विचार ऐकून घेतो, माझे विचार सांगतो आणि मी मतदानावर मशाल रूपी मतदान करा अशा पद्धतीचे आशीर्वाद तुम्ही द्या अशी मी मागणी करतो. पण जबरदस्त प्रतिसाद आहे, उत्साह सुद्धा दांडगा आहे आणि खरं म्हणजे इंडिया आघाडीचे सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते एकजुटीने एक दिलाने ह्या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत. काल राजापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा झाली. त्यांनी देखील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. त्यांच्या जो जाहीरनामा त्याच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांना नाईलाजाने कालच्या सभेमध्ये ते बोलावं लागलंय. पण दुसरं आता तुम्ही लक्षात घ्यावंच लागेल की देशाचे गृहमंत्री अमित शहा हे 24ला येणार होते, त्यांनी तो दौरा रद्द केला. कारण ह्या पडणाऱ्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये जाण्यापेक्षा न जाणं बरं हे त्यांनी स्वीकारलं. देवेंद्र फडणवीस उद्धवजी ठाकरेंच्या वचननाम्यावर टीका करत असताना उद्धवजी ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालेली थेट कर्जमुक्ती, कोकणामधल्या कोकणवाशांना SDRF NDRFच्या नियम डावलून त्याच्यापेक्षा जास्त दिलेली आर्थिक मदत तोक्ते आणि निसर्ग चक्रीवादळामध्ये, ह्याच्याबाबत त्यांना विसर पडला असेल. आज सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणणं हे साधी गोष्ट नाहीये. एक नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अशी 5 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजींनी आणली आणि ज्या नारायण राणेंचा तुम्ही प्रचार करत होता त्यांनी स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय आणलं. पण त्याही पुढे जाऊन देवेंद्र फडणवीसांना मी एक प्रश्न विचारला होता, 2 प्रश्नाची उत्तरं मागितली होती की गव्हर्नमेंट कॅथ लॅब जी गव्हर्नमेंटकडून आम्ही मंजूर करून घेतली होती या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी, ती कॅथ लॅब केवळ आणि केवळ नारायण राणेंच्या हॉस्पिटलमधली कॅथ लॅब चालू राहिली पाहिजे, म्हणून शासकीय कॅथ लॅब तुम्ही सोलापूरला पाठवण्याचं पाप ज्याने केलं त्याला जाब का नाही विचारला? ह्या कोकणामध्ये कोणत्याही कोकणवासियांनी ग्रामपंचायतींनी मागणी न करताना सुद्धा तुम्ही सिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून कोकण भूमी हडप का करताय ह्याची उत्तरं नाही दिले त्यांनी.